Hello, friends. How are you? I think you are fine and watching my YouTube channel Learning English with Bhojne GR. Dear friends, you are going to learn continuous tense in today's video. आज आपण या व्हिडिओमध्ये चालू वर्तमानकाळ, चालू भूतकाळ व चालू भविष्यकाळ यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. In this video, we will learn continuous present tense, continuous past tense and continuous future tense. चालू वर्तमानकाळ, चालू भूतकाळ व चालू भविष्यकाळ केव्हा वापरला जातो हे तुलनात्मक पाहूया. जेव्हा वर्तमान काळात क्रिया चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण चालू वर्तमानकाळ वापरतो. भूतकाळात क्रिया चालू होती हे दाखवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतो. भविष्यकाळात क्रिया चालू असेल हे दाखवण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरला जातो. आहे, होती, असेल या क्रियापदाच्या रूपावरून आपण वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ लक्षात ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, चालू वर्तमानकाळ, चालू भूतकाळ व चालू भविष्यकाळ यांचे वैशिष्ट्ये म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट हे समजण्यासाठी खाली दिलेला टेबल पहा. डिअर फ्रेंड्स, आपणास इंग्रजी वाक्यरचना करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट समजले पाहिजे. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजेच आपण सब्जेक्ट म्हणून जे 8 पर्सनल प्रोनाउन्स वापरतो त्या सब्जेक्टनुसार त्या काळात हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्बचे कोणते रूप येते हे आपल्याला समजले पाहिजे. तर टेन्स आपल्याला काही टेन्शन देणार नाही, म्हणजेच आपण कोणत्याही काळातील वाक्य अचूक करू शकाल. दिलेला चार्ट पहा. चार्टच्या डाव्या बाजूला चालू काळाचे प्रकार दिलेले आहेत, तर चार्टच्या उजव्या साईडला सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट दिलेली आहे. चालू वर्तमान काळात सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानंतर टू बीचे ॲम, इज, आर हे रूप येते, तर त्यानंतर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला असतो. चालू भूतकाळात सब्जेक्ट नंतर टू बीचे भूतकाळी रूप वॉज, वेअर येते आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला असतो. तर चालू भविष्यकाळात सब्जेक्ट नंतर भविष्यकाळ दर्शवण्यासाठी शॅल बी, विल बी आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला असतो. डिअर फ्रेंड्स, तीनही काळातील चालू काळातील वाक्यरचना करण्यासाठी हा टेबल पहा. या तीनही काळात कर्त्यानंतर येणारे टू बीचे रूप फक्त बदलते. टू बीच्या रूपानंतर येणारे मेन वर्ब प्लस आय एन जी रूप तीनही काळात सारखेच असते आणि आय एन जी रूपानेच क्रिया चालू आहे किंवा चालू काळातील वाक्य आहे याचा बोध होतो. तीनही चालू काळात टू बीचे रूप कसे बदलते ते आपण डिटेलमध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या टेबलमध्ये पहा. चालू वर्तमान काळात टू बीच्या वर्तमानकाळी रूपाची सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पहा. जर सब्जेक्ट एकवचनी आय असेल तर आय नंतर ॲम हे रूप येते आणि एकवचनी करता जर ही, शी, इट असेल तर त्यासाठी इज हे टू बीचे रूप येते. त्यानंतर अनेकवचनी सब्जेक्ट वी, यू, दे यासाठी टू बीचे रूप आर हे येते. तर यू हा एकवचनी करता जरी असला तरी देखील त्यासाठी आर हे टू बीचे अनेकवचनी रूप येते. यानंतर चालू भूतकाळात टू बीच्या भूतकाळी रूपाची सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पाहूया. एकवचनी सब्जेक्ट असेल आय, ही, शी, इट यासाठी टू बीचे भूतकाळी वॉज हे रूप येते आणि सब्जेक्ट जर अनेकवचनी असेल वी, यू, दे यासाठी वेअर येते. या ठिकाणी एकवचनी यू सब्जेक्टसाठी देखील वेअर येते. त्यानंतर चालू भविष्यकाळात टू बीच्या भविष्यकाळी रूपाची म्हणजेच सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट पाहूया. आय आणि वी या सब्जेक्टसाठी शॅल बी किंवा विल बी आपण
दोन्हीपैकी एक वापरू शकतो. तर जर सब्जेक्ट यू, ही, शी, इट किंवा दे हे असतील तर यासाठी विल बी वापरतो. या तीनही काळातील सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट समजली तर वाक्यरचना करणे अवघड नाही. या दिलेल्या टेबलवरून आपण 2 उदाहरणे पाहूया. दिलेल्या टेबलवरून आय हा सब्जेक्ट घेऊन तीनही काळातील वाक्य आपण पाहूया. चालू वर्तमान काळ, आय ॲम ईटिंग अ मँगो, मी आंबा खात आहे. चालू भूतकाळ, आय वॉज ईटिंग अ मँगो, मी आंबा खात होतो. चालू भविष्यकाळ, आय शॅल बी ईटिंग अ मँगो, मी आंबा खात असेन. वरील वाक्यात ॲम ईटिंग खात आहे, वॉज ईटिंग खात होतो, शॅल बी ईटिंग खात असेन. म्हणजेच खात आहे चालू वर्तमान काळ, खात होतो चालू भूतकाळ आणि खात असेन म्हणजे चालू भविष्यकाळाचा बोध होतो. या टेबलवरून आणखीन एक उदाहरण आपण दे हा सब्जेक्ट घेऊन पाहूया. चालू वर्तमान काळ, दे आर ईटिंग अ मँगो, ते आंबा खात आहेत. चालू भूतकाळ, दे वेर ईटिंग अ मँगो, ते आंबा खात होते. चालू भविष्यकाळ, दे विल बी ईटिंग अ मँगो, ते आंबा खात असतील. वरील वाक्यात आर ईटिंग म्हणजे खात आहेत, म्हणजे खाण्याची क्रिया चालू आहे म्हणून चालू वर्तमान काळ. वेअर ईटिंग म्हणजे खात होते, खाण्याची क्रिया चालू होती म्हणून चालू भूतकाळ. विल बी ईटिंग खात असतील म्हणजे खाण्याची क्रिया चालू असेल म्हणून चालू भविष्यकाळ. डिअर स्टुडंट्स, दिलेल्या टेबलवरील 2 एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेतलेली आहेत. बाकीचे सब्जेक्ट्स घेऊन तीनही काळातील वाक्ये तयार करा, त्यामुळे तुमचा सराव अधिक दृढ होईल. थँक्यू.